तर हे बघा इथं एक इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला. सो इट इज d इज इक्वल टू 0.5 इंटू लॅम्बडा डिवायडेड बाय n साइन थिटा. तर हे इक्वेशन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सध्या तुम्ही फक्त हे इक्वेशन लक्षात ठेवून घ्या. नंतर त्याचं मिनिंग काय होते, याचं कॅल्क्युलेशन कसे करायचे हे आपल्याला बघता येईल. ठीक आहे. सो ॲज डी बिकम स्मॉलर सो द रिझोल्युशन इन्क्रीज अँड फायनर डिटेल्स कॅन बी डिसर्न इन अ स्पेसिमन. ठीक आहे. स्पेसिमन मधले आपण काय करू शकतो, फायनर डिटेल सांगू शकतो नंतर. तर इक्वेशन काय इंडिकेट करत आहे. So the equation indicate that major factor in resolution is wavelength of light used. बघा वेवलेंथचा खूप महत्त्वाचा रोल आहे. वेवलेंथ कमी असेल म्हणजेच त्याची व्हॅल्यू सुद्धा कमी होईल. बघा तर फॉर एक्झाम्पल आता डी इज इक्वल टू आपण 0.5. आता आपण वेवलेंथ जर यूज केली इथं 500 आणि एन साइन थिटाची फॉर एक्झाम्पल व्हॅल्यू घेतलेली आहे आपण 1 घेतलेली आहे एन साइन थिटा. सो दॅट विल गिव्स 250. ठीक आहे. तर हे काय आहे, इथं व्हॅल्यू दिलेली आहे 250 ही दिलेली आहे याची व्हॅल्यू. इथं समजून घ्यायचं आहे तुम्हाला. आता वेवलेंथ जर आपण कमी यूज केली तर काय होईल, 0.5 मल्टिप्लाइड बाय 300. सो दॅट विल गिव्स किती येईल आपल्याला आन्सर 150. म्हणजे काय होतं, वेवलेंथ कमी यूज केली म्हणजे इथलं रिझोल्युशन सुद्धा काय होत आहे, वाढत आहे. कारण डी ची व्हॅल्यू कमी होत आहे. डी कमी झाला म्हणजे रिझोल्युशन वाढलं. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवायचं. सो द वेवलेंथ मस्ट बी शॉर्टर दॅन द डिस्टन्स बिटवीन दी टू ऑब्जेक्ट्स ऑर दे विल नॉट बी सीन क्लिअरली. म्हणजे ते ऑब्जेक्ट जे आहेत त्यांच्यामधलं जेवढं अंतर आहे त्याच्यापेक्षा वेवलेंथ कशी असायला पाहिजे, छोटी असायला पाहिजे. कारण वेवलेंथ सुद्धा आपण कशामध्ये मेजर करतो, नॅनोमीटरमध्ये आपण त्या लाईटची वेवलेंथ मेजर करतो. सो दस द ग्रेटेस्ट रिझोल्युशन इज ऑब्टेन विथ लाईट ऑफ शॉर्टेस्ट वेवलेंथ. लाईट ॲट ब्लू एंड ऑफ द व्हिजिबल स्पेक्ट्रम इन द रेंज ऑफ 450 to 500 नॅनोमीटर. म्हणजे ह्या रेंजमधला लाईट आपण यूज करतो. शॉर्टेस्ट व्हिजिबल लाईट जो आहे तो इथं काय करत आहे, आपण यूज करत आहे. सो ग्रेटेस्ट रिझोल्युशन कशाने मिळते मग म्हटलं आपण, जशी वेवलेंथ कमी घेतली म्हणजे व्हिजिबल लाईटमधली, त्यांनी आपल्याला रिझोल्युशन जे आहे ते कसं जास्त मिळते. तिथं आपल्याला काय सांगता येईल, सेपरेट आणि डिस्टिंक्ट एंटिटीज आहेत असं सांगता येईल. आता जी टर्मिनॉलॉजी आपण एन साइन थिटाची पाहिली होती, आता आपल्याला न्यूमेरिकल ॲपर्चर त्याला आपण म्हटलं होतं. तर आता त्याचं मिनिंग काय होते आपल्याला ते बघायचं. आता एक इथं टर्मिनॉलॉजी दिलेली आहे बघा. तर हे जेव्हा लाईट रेज आपण पाहिलेलं आहे, आता असे लाईट रेज पास होतात एखाद्या ठिकाणावरून. ठीक आहे. आता इथं फोकस केलेले आहेत आपण लाईट रेज. हा तुमचा स्पेसिमन आहे आणि पुन्हा हे लाईट रेज स्कॅटर होतील. स्कॅटर झाल्यानंतर ते काय होतील, हा एक लेन्स दिलेला आहे, ऑब्जेक्टिव्ह लेन्स आपण त्याला म्हणतो मायक्रोस्कोपमध्ये. बघा आपण बघूनच घेऊ त्याची डायग्राम. हे बघा इथं हा लेन्स. तर इथनं काय होईल, हे बघा इथनं लाईट रेज. आता स्पेसिमन आपला या साईडला ठेवलेला आहे इथं. ठीक आहे. आपण त्याला थोडं वेगळ्या कलरने दाखवूया. तर हा तुमचा स्पेसिमन इथं ठेवलेला आहे. इथं तुमचा स्पेसिमन ठेवलेला आहे स्लाइडवर. त्याचं स्ट्रेनिंग केलेलं असेल तुम्ही. तर हे बघा इथनं लाईट रेस पास होतील. हा लाईटचा सोर्स आहे आणि ह्याच्यामधनं ते लाईट रेस स्कॅटर होतील. ठीक आहे. स्कॅटर झाल्यानंतर हा लेन्स काय करेल, त्याला गॅदर करेल. तर ही सेम डायग्राम इथं दाखवलेली आहे तुम्हाला. आता हा एक कोन ऑफ लाईट इथं पास होईल. ठीक आहे. हा कोन ऑफ लाईट आहे, त्याचा काहीतरी एक अँगल असेल. याचा एक अर्धे 2 भाग जर केले आपण असे हाफ असे, हा कोन ऑफ लाईट आहे आणि त्याचे असे 2 भाग केले आपण सिंपल. ठीक आहे.
दोन हाफमध्ये त्याला डिवाइड केलं, तर त्याला म्हटलं होतं आपण अँग्युलर ॲपर्चर. सो इट इज द हाफ ऑफ द अँगल ऑफ कोन ऑफ लाईट एंटरिंग इन ऑब्जेक्टिव्ह लेन्स. सिम्पल, जेवढा कोन ऑफ लाईट आतमध्ये एंटर होत आहे त्याचा हाफ जो अँगल आहे, सो इट इज कॉल्ड ॲज अँग्युलर ॲपर्चर. सो थीटा त्यांनी म्हटलेलं आहे आपल्याला. सो थीटा इज अ हाफ द अँगल ऑफ कोन ऑफ लाईट दॅट एंटर्स अ लेन्स फ्रॉम स्पेसिमन. आता न्यूमेरिकल ॲपर्चर कसं म्हणतो आपण? सो न्यूमेरिकल ॲपर्चर इज एन साइन थीटा. साइन थीटा काढतो आपण आणि त्याला एननी मल्टिप्लाय करतो. सो इन दी राईट हँड इलस्ट्रेशन, सो द लेन्स हॅज लार्जर अँग्युलर अँड न्यूमेरिकल ॲपर्चर. हा बघा, मोठा कोन ऑफ लाईट इथं घेत आहे व्हाईट आणि इथं छोटा. सो इट्स रिझॉल्युशन इज ग्रेटर अँड इट्स वर्किंग डिस्टन्स इज स्मॉलर. बघा, कारण आता इथं इथली जर व्हॅल्यू आपली काय झालेली आहे, वाढली. ठीक आहे, कारण थीटा वाढला म्हणजे त्याची काय होईल, व्हॅल्यू वाढेल. सो इन दी राईट हँड इलस्ट्रेशन द लेन्स हॅज लार्जर अँग्युलर अँड न्यूमेरिकल ॲपर्चर. सो इट्स रिझॉल्युशन इज ग्रेटर. कारण आता इथं एकच्या जागी जर 2 आलं तर काय होईल, सिम्पली याची व्हॅल्यू अर्धी होऊन जाईल, दॅट इज 75. इथं 125. बघा, म्हणजे खालची व्हॅल्यू वाढली. आता हे कोण वाढू शकते, कोण जर वाढला तर. ठीक आहे, तर न्यूमेरिकल ॲपर्चर आता ठीक आहे, डिफिकल्ट आहे अंडरस्टँडिंगसाठी, पण काही असं डिफिकल्ट म्हणून त्याला घेऊ नका. आता थीटा म्हणजे काय ते आपण पाहिलं होतं. सो इट इज द हाफ ऑफ अँगल ऑफ कोन ऑफ लाईट एंटरिंग एन ऑब्जेक्ट. So light that strikes the microorganism after passing through a condenser is cone shape. Cone shape असतो, जसं दाखवलेलं आहे आपण त्याला, हे आपण पाहिलेलं आहे. So when this cone has a narrow angle, narrow जर असेल angle, narrow angle, and tapers to sharp point, so it does not spread out much after leaving the slide. हे बघा, आता हा कोण असं नॅरो आहे आणि असं छोटंसं टोकन आहे, मग तो इमेजला स्प्लिट करू शकेल का? नाही. पण एखादा जर असा वाईड अँगल जर झालेला असेल तर, हे बघा इथं स्पेसिमन आहे, तर त्यांना सेपरेट करायला त्याला सोपं जाईल. हे बघा, इथं स्पेसिमन कसे एकत्रित दिसत आहेत, इमेजेस त्यांचे. सो इट डज नॉट स्प्रेड आउट मच आफ्टर लिव्हिंग दी स्लाइड. आहे तर इथं स्लाइड ठेवलेली आहे आपण ग्लासची, है ना. हे बघा, कोन ऑफ लाईट इथं नाही येत आहे. सो देअरफोर, त्याच्यामुळे काय होईल, ॲडिक्वेटली सेपरेट इमेजेस ऑफ, ठीक आहे, ॲडिक्वेटली सेपरेट इमेजेस ऑफ क्लोजली पॅक ऑब्जेक्ट्स. सो द रिझॉल्युशन इज लो. आपण मग अशी पाहिलं की त्याच्यामुळे रिझॉल्युशन काय होईल, एकदम लो होऊन जाईल, कमी होऊन जाईल. सो इफ द कोन ऑफ लाईट हॅज a very wide angle and spread out rapidly after passing through a specimen, so closely packed object appear widely and separated and are resolved. म्हणजे क्लोजली जरी असले ते ऑब्जेक्ट, हे बघा, तरी ते कसे असतील, सेपरेट दिसतील आपल्याला. हे बघा, इथं तुमचा स्पेसिमन आहे, वाईड अँगल आहे, तो तुम्हाला सेपरेट दिसेल. So the angle of cone of light that enters a lens depends upon the refractive index. Refractive index म्हणजे काय, काहीच नाही आहे, वेलॉसिटीचा रेशो आहे तो. ठीक आहे, वेलॉसिटी जेव्हा लाईट काय होतो, पास होत आहे कशामधनं, स्पेसिमनमधनं, आणि लाईट जेव्हा पास होत आहे व्हॅक्यूममधनं, त्याची जी स्पीड आहे त्याचा जो रेशो आहे, दॅट इज कॉल्ड एज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. काहीही कॉम्प्लिकेटेड नाही आहे. सो द अँगल ऑफ कोन ऑफ लाईट दॅट enters a lens depend on the refractive index, that is n of the medium in which the lens work. ठीक आहे, कुठल्या मीडियम मध्ये लेन्स वर्क करत आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. सो ॲज वेल ॲज अपॉन दी ऑब्जेक्टिव्ह इटसेल्फ, ह्या दोन गोष्टीवर डिपेंड आहे. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर इज किती आहे, 1 आहे, कारण वेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर ॲज वेल ॲज इन व्हॅक्यूम ऑलमोस्ट कशी आहे, सेम आहे. ठीक आहे, जेवढ्या लाईट स्पीडनं व्हॅक्यूममधनं पास होत आहे तेवढाच तो एअरमधनं पास होत आहे. आता थीटाची व्हॅल्यू पण आता बघा तुम्ही,
थिटाची व्हॅल्यू पण काय आहे, 1 पेक्षा ग्रेटर राहू शकते का? साइन थिटाची व्हॅल्यू का नाही राहू शकत 1 पेक्षा जास्त? कारण हे बघा आता हा कोन ऑफ लाईट, तर याची मॅक्झिमम व्हॅल्यू, आता हा बघा मॅक्झिमम व्हॅल्यू किती राहू शकते, 90 डिग्री. 90 डिग्री तर जातच नाही याच्यामधनं कोन ऑफ लाईट. हे बघा मॅक्झिमम कोन ऑफ लाईट जो, कारण ही स्लाइड आहे आणि इथनं तुमचा लाईट पास होईल, हा कोन तयार झालेला आहे. सो कॅन नॉट बी ग्रेटर दॅन 1, कारण साइन थिटा 1 पेक्षा जास्त राहू शकत नाही. सो द मॅक्झिमम थिटा इज 90 डिग्री. 90 डिग्री आहे कारण हे बघा इथं दिलेलं आहे, आणि साइन 90 डिग्री म्हणजेच किती होत आहे, 1. सो नो लेन्स वर्किंग इन एअर कॅन हॅव न्यूमरिकल ॲपर्चर ग्रेटर दॅन 1. म्हणजे न्यूमरिकल ॲपर्चर 1 पेक्षा त्यांचा राहू शकत नाही जेव्हा एअरमध्ये ते वर्क करतात. So the only practical way to raise the numerical aperture above 1 and therefore achieve higher resolution is to increase the refractive index with oil immersion. ठीक आहे, ऑइल इमर्शन आपण तिथं यूज करतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर वाढवायचा असेल तर इज टू इन्क्रीज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ इमर्शन ऑइल. सो अ कलरलेस लिक्विड with the same refractive index as glass. ग्लासचा जेवढा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तेवढाच काय असतो, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो. सो इफ एअर इज रिप्लेस विथ इमर्शन ऑइल, म्हणजे तिथं काय केलं आपण, ऑइल टाकला, ऑइलचा ड्रॉप जर टाकला तर ऑइलचा ड्रॉप जर टाकला, सो मेनी लाईट रेज दॅट डिड नॉट एंटर द ऑब्जेक्टिव्ह ड्यू टू reflection and refraction at the surface of objective lens and slide now will do so. हे बघा, हे आता काही लाईट रेज इथं जाऊ शकत नव्हते, पण आता काय झालं, इथं ऑइलचा ड्रॉप टाकल्यामुळे हे बघा हे लेन्सेस काय केलेले आहेत, गॅदर केलेले आहेत, सॉरी लाईट रेज काय केलेले आहेत, गॅदर केलेले आहेत आणि ते लेन्समध्ये पास केलेले आहेत. सो अँड इन्क्रीज इन न्यूमरिकल ॲपर्चर अँड रिझोल्युशन रिझल्ट. कारण न्यूमरिकल ॲपर्चर वाढलं म्हणजेच त्याचं रिझोल्युशन काय सुद्धा काय होते, इन्क्रीज झालेलं आपल्याला दिसते. सो द रिझोल्युशन ऑफ मायक्रोस्कोप डिपेंड्स अपॉन द न्यूमरिकल ॲपर्चर ऑफ इट्स कंडेन्सर ॲज वेल ॲज दॅट ऑफ एन ऑब्जेक्ट. म्हणजे दोघांचाही न्यूमरिकल ॲपर्चर इथं महत्त्वाचा आहे. कोणाकोणाचा कंडेन्सर म्हणजे की खालचा जो लेन्स आहे की जो लाईट रेजला काय करतो, गॅदर करतो, ते पाहू आपण. सो आता याच्यासाठी एक इक्वेशन दिलेलं आहे, दॅट इज डी ऑफ मायक्रोस्कोप किती असेल, सो इट विल बी गिवन बाय लॅम्बडा डिवायडेड बाय न्यूमरिकल ॲपर्चर जो आहे ऑब्जेक्टिव्हचा प्लस न्यूमरिकल ॲपर्चर ऑफ कंडेन्सर. तर ह्या दोघांचंही न्यूमरिकल ॲपर्चर आपण इथं कन्सिडर